राम राम मंडळी, पायात का ह्या कशा शायनिंग मार राहण्यात तुम्ही तर येस कशी शायनिंग मारता. शायनिंग मारानं होई तर आत्ताच फॉलो करी घ्या आणि व्हिडिओला लाईक बी करा, म्हणजे पटकशी शायनिंग होई तुम्ही बी. तर आम्ही चाललो होतो लगनले. जाता जाता संत तुकाराम महाराज साखर कारखाना दाखवायना, त्यांना बाजूला राहणारा लोक कसं आयुष्य असतं लोकांचं आणि कसं ते आयुष्य घालवतात हे बघितलं. तेव्हा असं वाटतं की आपल्याजवळ जे आहे ते खूप आहे. त्यानंतर आटून जाताना जवळ ही शेती दाखा असतं प्रॉपर गाव सारखा फील येस. जे आपलं गाव शे ना नाशिक, म्हणजे जटे सदाबहार शेती राहस, म्हणजे कायमच 12 शेती चालू राहस तसे. त्यानंतर हो भाऊ त्याने वेगळी शायनिंग मार राहिला होता. काय वाट राहीन ते आणि काय माहिती. त्याला म्हणतं बस जे आता लग्न लिहायचं तू न लग्न नाही शे. त्यानंतर आहे आजीनं नातून प्रेम पाय. खरंच आजी आयुष्यात असणं खूप महत्वाचं असतं. ती जितका जीव लावते ना तितका जीव तुम्हाला कोणीच नाही लावू शकत. त्यानंतर भाऊ यासना वेगळाच रडा चालू होता. नवरदेव तो बाजूला, नवरदेवना कलोराच बॅनाची रायना होता. त्यानंतर ह्याच त्या अक्षदा ज्या एक पूर्ण किंवा पूर्ण आयुष्य पूर्ण बदली टाकतेस. म्हणतं एक छोटासा व्हिडिओ घ्या, कारण गावले जावाना आता बराच दिवस कशी टाइम नाहीये. तर अक्षदा बी बऱ्याच दिवस मधून भेटण्या होत्यात. त्यानंतर शेवट ना मंगलाष्टक जय. त्यानंतर दोन्हीसले लग्नने खूप खूप शुभेच्छा. तर बिचारा वाकणा भो आता ईश्वर वाकणं पडे अशा त्यानं मित्र म्हणत होती बरं का. त्यानंतर उपमात्मा सगळा संसार येल होता. खरं तर बाप आपली एक पोर देस तेच खूप मोठं मोलनं दान रास. त्यानं मग कन्यादान सुद्धा रास. त्यानंतर मना भावना लागणं होतं बघ, पोट दुखाले. त्यामुळे दुसरा लग्नले जाणं कॅन्सल केलं, या भाऊवर लक्ष देत बसणं. तर तुम्हाला आज ना मना व्हिडिओ कशा वाटणार ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो बी करी घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला मग भेटू पुढल्या व्हिडिओ.